पहिला चेंडूला मात्र उडवलं. इथे मात्र फायनलच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक आहे, चेंडूला जज करतोय आणि इथे मात्र 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या. त्या 2 धाब्याच्या बरोबरीनं 2 धाब्याच्या साह्यानं अंजुरून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे ती 11 धाबा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपला. बिनबाद 11 अशी स्थिती निर्माण झाली आहे ती अंजुरून संघाची. यावेळेस जबरदस्त फटका सरळ फेकून दिलाय. रायगडाची भव्यता दाखवताना जबरदस्त फटका आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या मुसुंडी भारतीय ती 17 या अंकावरती आहे. 17 धावा धावफलकावरती लागला गेलेत. जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेस जबरदस्त फटका आणि यावेळेस सुद्धा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आहे. तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. लगातार 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापपर्यंत 23 या धाब्यावरती. पारिजातकाची फुले वेचावीचा तसा धावा वेचते तो फलंदाज अजिंक्य. लगातार 2 षटकार खेचलेत. धावफलक धावा 23 धावा. अजूनही 13 धावांची गरज मात्र येणार उर्वरित चेंडूंमध्ये. यावेळेस मात्र चेंडूला टॅप केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतो. तत्पूर्वी या चेंडूवरती एकच धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या 24 या अंकावरती. 36 धावाचा पाठलाग करत जशाच तसं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतं ते अंजुरून या संघाकडून. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये नांगर धरून उभी आहे अजिंक्य आणि सुमित. यावेळेस मात्र चेंडू आवत आहे. जेल होईल का? आणि इथे मात्र जबरदस्त झेल टिपली गेली आणि इथे मात्र पहिला झटका मिळतोय तो अंजुरून संघाला. फलंदाज बाद होतोय तो सुमित ला मात्र परतावा लागले. ठोक डीजे. नौका फलंदाज मैदानामध्ये आगेकूच करतोय तो फलंदाज संतोष मात्र स्ट्रायकर एंडला. संतोष जोरकर एक मजबूत बांध्याचा फलंदाज संतोष जोरकर स्ट्रायकर एंडला. यावेळेस मात्र जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक तिथे आणि पुला कालून पाणी गेलं आणि इथे मात्र या चेंडूवरती येणारा 2 धावा. या 2 धावाच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 26 या अंकावरती. आणि या पंचाचं दुसरं षटक संपण्याचा इशारा आलाय. निर्वाल आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 26 अशी स्थिती निर्माण झाली आहे ती अंजुरून संघाची. तर तिसरं षटक पुण्याच्या वाट्याला येते. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत. शेवटचे 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे ती म्हणजे अंजुरून संघाला. अंजुरून विरोधात नाबंडे असा हा आजच्या दिवसातील दुसरा सामना मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते या 2 संघांमध्ये. तर तिसरं षटक घेऊन येते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज सुरेश. यावेळेस मात्र चेंडू फेकला गेला परंतु
अक्कू टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. फलंदाज मात्र चेंडूला समजू शकला नाही आणि आशालभूत अशा नजरेने चेंडूकडे पाहत राहिला. चेंडूच्या प्रेमात पडला आणि सरळ चेंडू जातोय तो निर्धाव. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपला. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 10 धाबांची गरज. 11 चेंडू आणि 10 धाबांची गरज. यावेळेस मात्र सुरेख फटकाई सरळ फेकून दिला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. आहे तो आसमानी सुलतानिया षटकार. जिंकण्यासाठी 4 धाबांची गरज. धावफलकावरती धाबा आल्या त्या 32 धाबा. मैदानात चेंडू पाठवायचे आणि या 10 चेंडू आणि 4 धाबांची गरज. 10 चेंडू आणि 4 धाबांची गरज. विधी लिखित ब्रह्म लिखित काल्या दगडावरची पांढरी रेख जवळ बाजार उठविला येतो नावडे संघाचा. 10 चेंडू आणि 4 धाबांची गरज. गोलंदाज सुरेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि या चेंडूवरती येणार एकही धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या. त्या 2 धावेनं अंजुर संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती लागली गेली आहे ती 34 धावा. अजून जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. जवळ सामना आज जिंकलाय तो अंजुर संघानं. आणि या वेळेस मात्र काय घडतंय सरळ चेंडू जातोय 4 धावेसाठी आणि हा सामना जिंकलाय तो अंजुर संघानं. आणि नामंडे संघानं चांगला खेळ केला. त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. आणि यानंतरचा होणारा पुढील सामना दोन्ही विनर सामने असतील आणि या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा टॉस केला जाईल. मी सन्माननीय आमचे पाहुणे खलापूरचे भारतीय जनता पार्टी खलापूर युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय श्री नागेजी पाटील तथा ग्रुप ग्रामपंचायत होराले विद्यमान सदस्य नागेजी पाटील साहेबांच्या हस्ते टॉस केला जाईल. तर या मॅचचा हिरो ठरतोय मॅन ऑफ द प्लेयर अजिंक्य याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. 10 चेंडू आणि 29 धाबा आणि गोलंदाजी सुद्धा चांगली केली. 6 धावा देऊन 29 धावा आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली. 6 धावा. तो ठरतोय अंजुर संघाचा. अजिंक्य याला या ठिकाणी मॅन ऑफ द प्लेयरचा किताब दिला जातोय. मी खलापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय श्री नागेशजी पाटील साहेबांना विनंती करतो की अजिंक्यला या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे. तर केलिवडी संघाचा संघनायक आलेले. मी अंजुर संघनायक या ठिकाणी या आणि नाणेफेकीचा टॉस करायचे. तरुण तडफदार युवा नेतृत्व सन्माननीय नागेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा टॉस केला जाईल. खलापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय श्री नागेशजी पाटील तथा ग्रुप ग्रामपंचायत होराले विद्यमान सदस्य नागेशजी पाटील साहेबांच्या हस्ते दोन्ही संघाचा नाणेफेकीचा टॉस केला जातोय. केलिवडी संघाचा संघनायक या अंजुर संघाचा संघ या ठिकाणी आलेला आहे. दोन्ही संघनायक आलेत आणि मी नागेशजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण दोन्ही विनर संघाचा नाणेफेकीचा टॉस करायचे. केलिवडी आणि अंजुरून या दोन्ही संघाचा नाणेफेकीचा टॉस केला जातोय. सन्माननीय श्री भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा तरुण तडफदार युवा नेतृत्व नागेशजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत ते त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा टॉस केला जातोय.
तर केलवली संघाने टॉस जिंकलाय. जो का निर्णय असेल तर निर्णयाची अंमलबजावणी आमच्यापर्यंत तातडीने कळवायची आहे. चला निर्णय कळवा. आणि या क्षेत्ररक्षण स्वीकारले. केलवली संघाने टॉस जिंकला आणि या पहिल्या क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आणि अंतरून संघ या ठिकाणी तर या ठिकाणी या युवा नेतृत्व खालापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय नागेशजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. निखिल देशमुख यांच्या शुभ हस्ते नागेशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन खालापूर तालुका युवा तरुण तडफदार युवा मोर्चा अध्यक्ष खालापूर तालुका नागेशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. चला केलवली संघाने आपलं क्षेत्ररक्षण तातडीने सजवून घ्यायचंय. चला वेळ लावू नका. केलवली संघाने आपण टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आणि हा दुसरा फेरीतील सामना 3 षटकांचे राहतील याचे संघनायकाने नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे राहतील. तर या ठिकाणी आमचे युवा मित्र पत्रकार समाधान दिसले साहेब या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये आपण सामन्याचा आनंद घ्यायचे. या समाधान दिसले या आपला या ठिकाणी बोलत आपला मान घ्या सन्मान घ्या. मी निखिल देशमुख साहेबांच्या हस्ते युवा पत्रकार मित्र समाधान दिसले साहेबांचं या ठिकाणी मायेची प्रेमाची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन निखिल देशमुख साहेबांच्या हस्ते युवा पत्रकार मित्र समाधान दिसले साहेबांचं या ठिकाणी स्वागत केला जातोय. सन्मान केला जातोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं या स्पर्धेमध्ये जतन केले जाते. तर या ठिकाणी आमचे पाहुणे राज जाधव भारतीय जनता पार्टी विभाग अध्यक्ष खरिवली राज जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जबरदस्त व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व राज जाधव तसेच शेजवाल साहेब ते ICI ऍक्सिस बँकचे कर्मचारी आहेत. राज यांचं सुद्धा राज साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. शेजवाल साहेब या ठिकाणी उपस्थित. शेजवाल साहेबांचा सुद्धा मी या ठिकाणी सन्मान करून निखिल देशमुख यांना विनंती करतो की ऍक्सिस बँकेचे कर्मचारी शेजवाल साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित. त्यांचं या ठिकाणी मायाची प्रेमाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जाते. सन्मान केलं जातं निखिलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा बहुचर्चित बहुप्रतिष्ठित अभिमानाची आणि सन्मान हीची स्पर्धा 2024 दुसरं पर्व. तर या ठिकाणी मी विनायक येरुणकर कुठे असतील आपण या ठिकाणी यायचंय. विनायक येरुणकर आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. या ठिकाणी सामना ऑन होतोय केलवली विरोधात अंजरुण. तर केलवली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते अंजरुण संघाला. चला सामना चालू करा. 3 षटकाचा सामना राहील. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना या मैदानावर पाहावास मिळणार आहे. चला स्पीडअप घ्या. अजून बरेच सामने या रात्रीमध्ये पार पाडायचे आहेत.
तर बघूया अंजुर आणि केलवली या दोन संघामध्ये सामना चालू होतो. या धावतं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. साहिल येरुणकर यांना ऐकूया, यांची मधुर वाणी धावतं वर्णन. यानंतर पुढील हॅलो हॅलो आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी साहिल येरुणकर स्वागत करतो. जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली यांच्यातर्फे आयोजित केलेली दोस्ती चषक 2024 दुसऱ्या पर्वामध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच अंजरून त्यांच्या विपक्ष केळवली अशी सामना रंगतोय मैदानामध्ये, जिथे पहिल्या चेंडूवरती निर्धाव खेळला अजिंक्य. लास्ट मॅचचा हिरो अंजरून संघासाठी तुम्ही बघताय अजिंक्य स्ट्राईक एंड वरती आहे. पहिला बॉल फेस करताना डॉट खेळला. पॉवर प्लेची ओव्हर 3 ओव्हरचा सामना. दोन्ही टीम्स एक एक मॅच जिंकून पुढे सरसावला सेकंड राऊंड मध्ये. कॉन्फिडन्स लेवल दोन्ही संघांचा हाय असणार. दुसरा बॉल घेऊन फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला आता बॉल वरती. नो बॉल नो प्लस, अंपायर डिसिजन सिक्सर. नो प्लस 6, 7 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. आणि वळूया आपण डीजे मास्टरला मिळते संधी. त्यानंतर षटकार, एक गोलंदाजाची तर एक फलंदाजाची. आणि नो प्लस 6 म्हणजे मिळाल्या 7 धावाने सुरुवात केली आहे. 3 ओव्हरचा सामना. जिंकणारा टीम पोहोचणार क्वार्टर फायनल. क्वार्टर फायनल म्हणजे संधी या ट्रॉफीची. एक तरी ट्रॉफी आपल्या घरी नेण्याची. दोस्ती चषकावरती एखाद्याही चषकावरती नाव कोरण्यासाठी जो सामना तुम्हाला खेळायचा असतो क्वार्टर फायनल, त्यासाठी तुम्ही लढत घेणार. तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर ही मॅच जिंकणे इम्पॉर्टंट आहे. चेतनजी गिरी यांना मी विनंती करेन की स्टेजवरती यायचं आहे. आयोजकांतर्फे तुमचं मनपूर्वक स्वागत केलं जाते. लेट कटचा फटका, 2 धावा धावून पूर्ण झाला. तिसरीचा कोणताही प्रयत्न करताना दिसत नाहीत फलंदाज. अजिंक्य स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यात इच्छुक आहे. सुरुवात केली आहे अंजरून संघाने. बिनबाद 9. तुम्ही सर्व बघताय मैत्री चषक पर्व दुसरे. फर्स्ट टाइम राईट. सुरुवात तुम्हाला करणं गरजेचं असतं कोणत्याही गोष्टीची. स्ट्राईक एंडवरती अजिंक्य पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका, गॅप शॉट सिलेक्शन. गुटना टेक तमाशा देख आला अजिंक्य बॅट मधून हा चौकार. वळूया डीजे मास्टर कडे. यानंतरचा सामना घोडेवली बी वर्सेस खरेवली. या मॅच मध्ये आतापर्यंत अजिंक्य चांगली बॅटिंग करतो. यावेळेला पुन्हा एकदा शॉट आर्म पुल ठरलाय सक्सेसफुल. अजिंक्यच्या बॅट मधून आता धाव सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी देऊया आपण. आपण नाईटचे सामने बघतोय, मात्र अंदरून संघाचा अजिंक्य मागता आता चमकतोय रात्रीच्या अंधारामध्ये. अजिंक्य छोट्या लेदर क्रिकेटचा खूप जास्त अनुभव असलेला, रायगड लेदर क्रिकेट मध्ये ज्याची वर्डी लागली होती तो अजिंक्य त्याच्या बॅटिंगची क्षमता मैदानात दाखवतोय. षटकारानंतर डबल चौकार, षटकार. या गोलंदाजावरती आक्रमण करण्यास सुरुवात. यावेळेला इन द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. दोस्ती चषक ब्रँडेड षटकार डीजे मास्टर कडे.
अजिंक्यला रोखणं आता मुश्किल झालंय. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावा आल्या त्या 25 बिनबाद 25. 3 ओव्हरचा सामना आहे. अजिंक्यने ओळखलाय मॅचची ओळखले प्रायोरिटी आणि अजिंक्यने दाखवलं त्याच्या बॅटिंगची क्वालिटी. अंदरून संघाचा ब्रँड आता मैदानात उमटवला सुरुवात झाली अजिंक्यच्या माध्यमातून. आडव्या हातात घेतला या गोलंदाजाला. आक्रमणवरती आक्रमण. अटॅक इज द बेस्ट पॉलिसी अजिंक्य अपनावतोय. माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये खालापूर तालुक्यातील कॉमेंट्री बॉक्स मधले सुपरस्टार कॉमेंटेटर ज्यांचा आवाज ऐकून आता कित्येक वर्ष थोडं त्यांच्याकडून शिकायला मिळालं तेच आमचे सर्वांचे लाडके तुषारजी धुमाळे माझ्या समवेत आहे. तुषार सर, अजिंक्यने मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये ओळखलाय. 3 ओव्हरची मॅच 18 बॉल खेळायला मिळणार आहेत. टोटल 50 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अशा वेळेला स्कोर कार्ड वरती धावा लावल्यात त्या अजिंक्यच्या बॅट मधून आतापर्यंत आल्यात. टीमच्या आल्यात 25. अजिंक्यच्या बॅट मधून 24 रन्स. अजिंक्यसाठी हा बॉल लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल सक्सेसफुल. अजिंक्यने उठवला तडाखा. सामना पहिल्या इनिंगची सुरुवात जयच्या पहिल्या ओव्हरची पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात झाली आहे. अजिंक्यच्या बॅट मधून षटकार हॅट्रिकने या टुर्नामेंटची दोस्ती चषक 2024 दुसऱ्या पर्वाचा पहिला षटकार हॅट्रिक ठोकणारा फलंदाज ठरतोय अंदरून संघाचा अजिंक्य रसाल. 31 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इथून अजिंक्य जोपर्यंत पिच वरती उभा राहणार धावा येणार यात शंकाच नाहीये. कारण की आता नॉन स्ट्राइक एंड वरती 6 बॉल ज्याने फक्त मजा बघितली या सामन्याची तो संतोष जोरकर. अंदरून संघाचा षटकार किंग आता स्ट्राइक एंडला चाललाय. अक्षयजी दिसले यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलंय. आता मात्र मी म्हणेन केलोली संघाला कमबॅक करणं गरजेचं आहे. कारण की क्रिकेटमध्ये गोलंदाजाला 6 बॉल मिळतात टाकायला. कमबॅक करायला मात्र फलंदाजाकडे एकच संधी असते. ती संधी ओळखावी लागेल. एक पहिली विकेट मिळवावी लागेल. पहिला ब्रेक थ्रू त्यांच्या टीम साठी. या मॅच साठी 2 ऑफिशियल्स पांडे सर आणि त्यांच्यासोबत मेन अंपायर्सच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत. अंकेशजी तांबडे मॅन फ्रॉम सावरोळी. सेकंड ओव्हर घेऊन हा गोलंदाज यावेळेला कॅच होती आणि थोडीस मिसफील्ड व्हायला मिळाले. यष्टरक्षकांना चुकी झाली. जिथे संधी होती विकेटची तिथे एक धाव धावून पूर्ण. अंदरून संघासाठी जमेची बाजू म्हणजे त्यांचा स्ट्रायकर मॅन त्यांचा ज्याने एक्सेलेटर वरती पाय ठेवलाय तसंच अजिंक्य आता स्ट्राइक एंड वरती आलाय. छोट्याने मात्र मन जिंकलेत. होम ग्राउंड म्हणावं लागेल छोट्यासाठी. त्या होम ग्राउंड वरती बॅटिंग करताना आतापर्यंत पहिले मॅच मॅन ऑफ द मॅच राहिला. दुसऱ्या मॅच मध्ये जी सुरुवात केली आहे या टुर्नामेंटची षटकार हॅट्रिक ठोकले. गोलंदाजी मार्क वरती प्रदीप. लास्ट मॅचचा केलोलीचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच वर्सेस मॅन ऑफ द मॅच. बेस्ट वर्सेस बेस्टचा बॅटल. डॉट बॉल ज्याची गरज आहे केलोली संघाला. निर्धाव चेंडू विकेट्स मिळवावे लागतील कारण की स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 32. फक्त 3च ओव्हरचा सामना आहे. रोकावा लागेल 45च्या आतमध्ये कारण की चेस करत असताना दुसऱ्या ओव्हरच्या 2 बॉलचा खेळ झालाय. 32 रन स्कोर कार्ड होते अंदरून संघाच्या. यावेळेला चेंडू हवेत फाईन लेगचा क्षेत्ररक्षक इच्छुक आहे चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावेने स्कोर कार्ड होती धावा लागल्या अंदरून संघाच्या. 34 पहिली इनिंग चालू आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 34 रन स्कोर कार्ड होते लागल्यात. अजिंक्यची बॅट बोलायला लागली. 34 मधल्या अजिंक्यने बनवल्यात 32 धावा. अजिंक्य आपली वैयक्तिक 50 आणि या टुर्नामेंटचे पहिलं अर्धशतक झळकावणार का याच्याकडे लक्ष लागलं आता प्रेक्षकांचा.
अंजरूनचे चाहते बोलत असतील अजून एक षटकार हॅट्रिक ठोकणार का? मात्र प्रदीप चांगला गोलंदाज आहे, या वेळेला संधी आहे कॅचची. प्रदीप स्वतः कॉटन बॉलची संधी, थोडेसे एफर्ट्स अजून हाफ चान्स म्हणावा लागेल, हाफ चान्सला कन्वर्ट करायला पाहिजे होता. चांगला एफर्ट पाहायला मिळाला गोलंदाजाचा. वॅकंट एरियामध्ये चेंडू पडला, 2 धावा धावून पूर्ण केल्यात. रणनीती चांगली आहे फलंदाजांची, जिथे एक्स्ट्रा रन मिळतात सिंगलचं कन्वर्जन डबल मध्ये करतात. 36 रन स्कोर कार्ड वरती चांगल्या टोटल कडे वाटचाल आता केली अंजरून संघाने. अजिंक्य रसाल मैदानात पेटलाय. हे वादळ कसं थांबवणार केलोली संघ? या ओव्हर मध्ये एकही चौकारातून आलेला नाही. प्रदीप चांगली गोलंदाजी करतोय, या वेळेला गॅप शॉट सिलेक्शन परफेक्ट. पॉइंटच्या वरतून हा चेंडू आउटफील्ड मध्ये थोडासा अडला, परफेक्ट मिडल झाला होता. 2 धावा तर मिळतील. दोन धावेने स्कोर कार्ड धावा लागल्या त्या 38 रन्स. पहिली इनिंग अजूनही चालू आहे, दुसऱ्याच ओव्हरचा खेळ चालू आहे. प्रदीपचा हा बॉल पुन्हा एकदा झेलावेत. कव्हरचा क्षेत्ररक्षक इच्छुक आहे आणि कोणती चुकी करणार नाहीये. पहिली विकेट या मॅच ची मिळतीये ती प्रदीपला. वळूया डीजे मास्टर कडे. पुढे पोहोचण्यासाठी दोन्ही संघ आगेकूच करतात. बैलमारे साहेबांचं स्वागत आहे दोस्ती चषक 2024 च्या दुसऱ्या पर्वामध्ये. मी मान्यवरांना विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. बैलमारे साहेब छोट्याने आपली कामगिरी चोख बजावल्या. 36 धावा आपल्या स्कोर संघासाठी बनवल्यात. नवीन गोलंदाज स्लॉग ओव्हर हाणामारीचा षटक घेऊन आलाय आपल्या टीम साठी. त्यांच्या टीमचा अक्षयजी दिसले यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपये होते. 500 रुपये जमा करायचे आहेत. एक विकेट तर मिळाले, जी विकेट त्यांना पाहिजे होती. आपण जे सन्मान चिन्ह देतोय त्यांचे पुरस्कर्ते कैलासवासी राकेश नारायण पवार यांच्या स्मरणार्थ आपण जे सन्मान चिन्ह देतोय त्याचे छोटे बंधू विराज पवार. मी त्यांना विनंती करतो विराज दादांना की स्टेज वरती यायचंय. आयोजक तुमची वाट बघतायत. आणि ऋषिकेशजी बैलमारे, मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की स्टेज वरती यायचंय. आयोजकांकडून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. ह्या गोलंदाजाने मात्र चांगला कमबॅक केलाय. प्रणितने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. संतोषजी जोरकर यांच्या बॅट मधून अजून एकही चौकार षटकार आलेला नाहीये. सन्माननीय ऋषिकेशजी बैलमारे आणि सन्माननीय विराजी पवार साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. दोस्ती चषक 2024 मध्ये साहेब आपलं हार्दिक असं स्वागत. दमदार स्वागत केलंय मान्यवरांचं. या चेंडूवरती एक मोठा फटका मारून अर्थातच फलंदाजानं मारल्यात या चेंडूवरती खऱ्या अर्थानं बिग हिट. 6 धावा षटकार. षटकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्यात 44. प्रदीप दुसरं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं 6 धावा खर्च केल्या होता आणि असं वाटलं होतं की पुन्हा एकदा कमबॅक होत आहे. अशा वेळेला
पुन्हा एकदा एक साइड वरती पाय दिलाय ते संतोषजी चोरकर याने त्यांच्या बॅट मधून या इनिंगचा पहिला षटकार आलाय. वेळेला फलंदाज फक्त चेंडूकडे बघत राहिलाय. आला एक निर्धाव चेंडू. 44 वरती आता धावसंख्या स्थिरावल्या. अंजरून संघ 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 44 चांगल्या टोटल आहे. मात्र येणारे काही चेंडू दाखल बाकी आहे. इथून अजून एखादा चौकार षटकार खेचावा लागेल. आपल्या टीमला 50+ न्यावं लागेल. एक 50+चा वेगळा प्रेशर समोरच्या टीम वरती येणार. प्रणितसाठी हा बॉल लेग साइडच्या दिशेने चेंडू अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. 45 रन्स स्कोर कार्ड वरती लागले. पहिली इनिंग चालू आहे. पहिल्या इनिंगची शेवटची ओव्हर. प्रणित केलोलीचा ब्रँड प्रणित ज्याच्यावरती अपेक्षा आहेत सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना या धावा चेस करण्याचे. येणारे काही चेंडू दाखल बाकी आहे. पहिला शॉर्ट बॉल हुकलाय. स्वतःवरती नाराज असणार कारण की ही संधी होती रन बनवण्याची. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. मेन अंपायरच्या भूमिकेत पांडे सर आपल्याकडे इशारा करतात. हा बॉल वाईड आहे. सॉरी 22 आहे. आणि हा पलटिया स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू या बॉल वरती एक धाव धावून पूर्ण केली आहे. प्रणित चांगली गोलंदाजी करतोय. जरूर षटकार खाल्ला त्यानंतर मात्र चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय आपल्या टीम साठी. सेकंड राऊंडचा पहिला सामना केलवली त्यांच्या विपक्ष खेळतोय अंजरून. प्रथम बॅटिंग करताना अंजरूनने आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 47 धावा लावल्यात. संतोष चोरकर त्यांचा षटकार किंग. अजून मैदान तुबा आहे. शॉर्ट बॉल पुल केलाय. चेंडू हवेत ते स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न. तू मैं कॉलिंग चुकलाय. 2 धावा जाऊन पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न करताना दिसतोय सुमित आणि अशा वेळेला रनआउटच्या स्वरूपात संतोष चोरकर दुसरा फलंदाज बाद होता या इनिंग्स मध्ये. डीजे मास्टर कडे संधी आहे. एक सुमधुर गीत होऊन जाऊ द्या.